हॅलो हाय नमस्कार. कसे आहात सगळे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पिरिच्युअल निकी इज हिअर. काहीच मी आजच्या व्हिडिओत लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो पैशांच्या रिलेटेड. काहींवर कर्ज असतं, काहींकडे पैसा येतो आणि लगेच जातो. तर हीच सगळी पैशाची चणचण दूर करण्यासाठी काही मी उपाय तुमच्यासाठी शोधून काढले आहेत. तर ते तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये यूज करा आणि पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व करा. तर जास्त टाईम न करता मी तुम्हाला सगळे वन बाय वन ते उपाय सांगत आहे. तर बघा, घरातून पहिला उपाय असा आहे, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना थोडे तरी पैसे शर्टाच्या वरच्या खिशात ठेवावे. मोकळ्या खिशाने बाहेर पडू नका. दुसरा असा उपाय आहे की शुक्रवारी गुलाबाचं फूल विकत आणा. लाल रंगाचं मिळालं तर उत्तमच. मग ते नव्या कोऱ्या लाल कपड्यात गुंडाळून कपाटात किंवा गल्ल्यात ठेवा. असे सलग तुम्हाला 8 शुक्रवार करायचं आहे आणि 9व्या शुक्रवारी ती सर्व सुकलेली फुले कापडासहित संध्याकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात. मग इथं तुम्ही नदीच्या पाण्यात प्रवाहित केले तरी चालतील, विसर्जित केले तरी चालतील. नेक्स्ट उपाय असा आहे की दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा तुम्ही जर घातली घरात तर सुख, शांती, समृद्धी, पैसा सगळंही मिळतं. तुमच्या इच्छा ज्या अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट उपाय हा असा आहे की श्रीसूक्त जे असतं लक्ष्मी मातेचं, तुम्हाला गुगल केल्यानंतर मिळेल किंवा यूट्यूबवर मिळेल. तर ते तुम्ही डेली वाचा. सकाळी संध्याकाळी पण हातपाय धुवून दिवा अगरबत्ती लावा. लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर बसून श्रीसूक्त वाचा. जर तुमच्याकडे फोटो नसेल तरीही तुम्ही तुमच्या देवघरात बसून हे श्रीसूक्त वाचू शकतात लक्ष्मी मातेला स्मरण करून. त्याच्यानंतर नेक्स्ट उपाय असा आहे की जर आपली कुलदेवता प्रसन्न असेल तेव्हाही प्रॉब्लेम्स घरात क्रिएट होतात. तर मग अशा अवस्थेत काय करायचं आहे, कुलदेवतांना आनंदी ठेवण्यासाठी वर्षातून एकदा तरी त्यांचं दर्शन करा, अभिषेक करा, पूजा घाला त्यांची, म्हणजे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर रोज संध्याकाळी आणि सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता खूप चांगली करा. कारण लक्ष्मी मातेला चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं. जिथं दरिद्रता असते, कचरा असतो, तिथं लक्ष्मी थांबत नाही. तर स्वच्छता घरात असणं महत्त्वाचं आहे. रोज तुळशीला नेक्स्ट उपाय असा आहे की दिवा लावत जा, अगरबत्ती लावत जा सकाळी संध्याकाळी. हाही उपाय चांगला आहे की जेणेकरून तुळशी माता आपल्याला प्रोटेक्शन देईल आपल्या घराला, निगेटिव्ह एनर्जी येऊ देणार नाही. नेक्स्ट उपाय असा आहे की तुमच्या घराजवळील देवीच्या देवळात जाऊन, आपल्या कोणतीही देवी असेल तुमच्या घराजवळ किंवा लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या बायकोच्या हस्ते, मुलीच्या हस्ते किंवा स्वतः तुम्ही जरी फुलांची चांगलं आहे. असं 4 शुक्रवार करा. नेक्स्ट उपाय असा आहे की दर शनिवारी काळ्या पिठलेलं पोळी खाऊ घाला. म्हणजे पोळी चपाती खाऊ शकता तुम्ही. असं 11 शनिवार करा, ते तुमची दरिद्रता निघून जाईल. नेक्स्ट उपाय असा आहे की घरातील बासरी टांगावी. श्रीकृष्णाची बासरी घरात ठेवा. जेव्हा तुम्ही देतो त्या बासरीला ही गंध लावा, अगरबत्ती आणि पाया पडा. ही चांगलं असतं, शुभ असतं. नेक्स्ट उपाय असा त्याच्यानंतर मी दर शुक्रवारी सफेद वस्तूंचं दानधर्म केलं तर तुमचा शीघ्रस्कार होतो, म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. आता पांढऱ्या वस्तूंचं दानधर्म म्हणजे तुम्ही खाण्याच्या वस्तू, मिठाई किंवा कपडे किंवा अदर काही गोष्टी ज्या सफेद आहेत, लोकांच्या उपयोगी येतील गरजू व्यक्तींना, तर त्या दानधर्म शुक्रवारच्या दिवशी केलं तर अतिउत्तम राहील. संध्याकाळी दर शुक्रवारी काय करा, नेहमी माता लक्ष्मीचं स्मरण करून तिच्या नावाचा दिवा, तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. हेही चांगलं राहील. आणि जसं मी सांगितलं विष्णू सहस्रनाम ते खूप पॉवरफुल आहेत. ते न चुकता तुम्ही वाचलं तर तुमचे लाईफचे होल प्रॉब्लेम सॉल्व होतील. आणि नेक्स्ट उपाय मला आत्ता आठवला आहे की तुम्ही यूट्यूबवर गुगल करा कुबेराष्टलक्ष्मी मंत्रा. तर तो जर तुम्ही डेली 1 माळ केला तर मिनिमम 3 महिन्याच्या आत तुम्हाला खूप
चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे 21 दिवसाच्या आतच मिळायला पाहिजे. कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र डेली 108 वेळा वाचा. तर हे काही उपाय आहेत. आय होप तुम्हाला याचा खूप फायदा होईल तुमच्या आयुष्यात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.